हॅलो गाइस, तुम्हाला सुद्धा 350 मधल्या ऑटो क्यूचं बटन कशासाठी उपयोग करतात आणि त्याचा उपयोग नक्की काय आहे ते तुम्हाला माहिती नसेल, चला तुम्ही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगतो. बघू शकता या साईडला 4 बटन दिलेले आहेत, टाइम मोड, ऑटो क्यू, डिस्प्ले आणि युटिलिटी. आणि याच्यामध्ये सेकंड नंबरला जो दिसतोय तुम्हाला ऑटो क्यू, तर नक्की या बटनाचा उपयोग कशासाठी करतात आणि त्याचा उपयोग नक्की काय आहे आणि तो कसा यूज करायचा मी तुम्हाला ते सांगतो. नॉर्मली काय होतं, आपण इथनं बॅक घेतो आणि कुठलं पण एखादा ट्रॅक सिलेक्शन करतो आणि ज्यावेळेस सिलेक्शन करतो गाणं पूर्ण लोड झाल्यावर इथं खाली क्यू प्ले दिलेला असतो. क्यू करून एकदा चेक करतो, नंतर कंटिन्यू प्ले करतो. पण ज्यावेळेस तुम्हाला आता ऑटो क्यू यूज करायचं इथं ऑप्शन दिसतोय तुम्हाला टाइम मोड आणि ऑटो क्यू. आता बघू शकता ऑटो क्यू सध्याला बंद आहे, आपण ऑन नाही केला. ठीक आहे, तर आता आपल्याला ऑटो क्यू ऑन करायचं आहे. तर त्याचा उपयोग काय आहे, तर ऑन केल्यानंतर त्याचा उपयोग काय होतो मी तुम्हाला सांगतो. आता नॉर्मली कसं आपण क्यू प्ले इथनं करतो, समजा मी कुठलं तरी गाणं सिलेक्शन करतो. समजा मी गाणं सिलेक्शन केलेले, सिलेक्शन केल्यानंतर ज्यावेळेस मी क्यू करतो, गाणं वाजतंय ठीक आहे, बंद होतं, नंतर प्ले करतो, वाजतंय ठीक आहे. म्हणजे सिलेक्शन केल्यानंतर ज्यावेळेस आपण इथं कंट्रोल करतो क्यू प्लेला, त्यावेळेसच ते गाणं प्ले होतं, अदरवाईज स्वतःहून ते प्ले होत नाही. आपल्याला काय करायचं, ऑटो क्यूचं बटन आहे ते आपल्याला एकदा होल्ड करून ठेवायचं आहे. ठीक आहे, होल्ड करून ठेवलं बघा, इथं ऑटो क्यू गायब झाला. ठीक आहे, म्हणजे ऑन झालेला आहे तो. ठीक आहे, आता बॅक येऊ, कुठलं पण एक गाणं सिलेक्शन करू. आता बघू, मी क्यू प्ले दाबत नाही, फक्त कुठलं पण एक गाणं सिलेक्शन करतो. त्यावेळेस मी गाणं सिलेक्शन करतो बघा, ऑटोमॅटिकली गाणं प्ले होतं. आता मी इथनं बंद करतो, कुठलं पण एक गाणं मी सिलेक्ट करतो. ठीक आहे, चेंज करतो, गुलाबी साडी घेऊ, सिलेक्ट करतो, फक्त सिलेक्शन करतो, गाणं लोड होते, ऑटोमॅटिकली प्ले झाला. म्हणजे नक्की ऑटो क्यूचा उपयोग काय असतो, ज्यावेळेस आपण कुठलं पण गाणं सिलेक्ट करतो त्यावेळेस ते गाणं ऑटोमॅटिकली प्ले होतो. ठीक आहे, याचा उपयोग यासाठी केला जातो. आणि जर तुम्हाला हे ऑप्शन बंद करायचं असेल त्यावेळेस काय करायचं, ऑटो क्यूचं बटन परत दाबून धरायचा. बघा इथे झाला ऑटो क्यू. ठीक आहे, तो ऑप्शन काय आलाय, पूर्णपणे बंद झालेला. म्हणजे नॉर्मली आपण आपल्या हाताने प्ले करू शकतो. म्हणजे सिलेक्शन केल्यावर पण ते आपलं जसं रेग्युलर होतं तसं ते ऑटोमॅटिक होणार. बघा आता मी सिलेक्शन केलं की प्ले नाही होणार. ठीक आहे, झाला नाही झाला, तर आपण क्यू प्लेनेच प्ले करू का. ठीक आहे, समजलं. तुम्हाला समजलं असेल ऑटो क्यूचा उपयोग कशासाठी करतात आणि त्याच्या बटनाचा उपयोग काय असतो, कसा करायचा, तर मी तुम्हाला सांगितलेलं काय. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. अजून कुठल्या नवीन टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे असेल तर व्हिडिओचं कमेंट सेक्शनमध्ये मला कमेंट करून नक्की सांगा. आम्ही लवकर तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत राहील. चला तर भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये.